गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. जसं की तुम्हाला माहिती की फर्स्ट इयर BComसाठी आपली एक अकाउंटन्सीमध्ये एक लेक्चर सिरीज चालू आहे बिझनेस अकाउंटिंग या सब्जेक्टमध्ये, की आपण पहिला टॉपिक शिकत आहोत पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, आणि पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं नेक्स्ट लेक्चर आपण या लेक्चर सिरीजमध्ये घेत आहोत. नेमकं प्रॉब्लेम सोडवताना जेव्हा पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवतात तेव्हा दोन मेथडनुसार सोडवायचे, सरप्लस कॅपिटल मेथड आणि मॅक्झिमम लॉस मेथड. तर आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये पहिले सरप्लस कॅपिटल मेथड शिकत आहोत. तर सरप्लस कॅपिटल मेथडनुसार जर प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तुम्हाला दोन स्टेटमेंट बनवावे लागतात, एक सरप्लसचा स्टेटमेंट आणि एक डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी कॅश डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी पेमेंटचा स्टेटमेंट. तर पहिला स्टेटमेंट आपण जो बनवतो सरप्लसचा स्टेटमेंट, तो कसा सोडवतात त्याचा एक डेमो लेक्चर आज आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत, की सरप्लसचा स्टेटमेंट कसा सोडवला जातो. तर ते आपण इथं बघूया. तर सरप्लसचा स्टेटमेंट आपण इथं सोडवणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा की सरप्लसचा स्टेटमेंट आपण कसं सोडवणार आहोत, कारण आजच्याच लेक्चरमध्ये आपण सरप्लसचा स्टेटमेंट क्लिअर करून घेणार आणि नेक्स्ट लेक्चरपासून प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर सरप्लस कसं सोडवतात लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. एक प्रॉब्लेम आपण सेट केला, प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिली आणि पार्टनरचं रेशो दिलं. जनरली असा प्रॉब्लेम नसतो, प्रॉब्लेममध्ये रेशो पण असतो, बॅलन्स शीट पण असते, इन्स्टॉलमेंट असतात आणि काही ॲडजस्टमेंट असतात. असा एक पूर्ण ओव्हरऑल प्रॉब्लेम सेट केलेला असतो. आपल्याला फक्त सरप्लस सोडवायचा आहे म्हणून आपण एक जनरल कॉमन प्रॉब्लेम सेट केला की फक्त बॅलन्स शीट आणि रेशो घेतला आणि या आधारे आपण सरप्लसचा स्टेटमेंट सोडूया. तर अधिक वेळ न घेता आपण सरप्लसचा स्टेटमेंट सोडूया. तर सरप्लसचा स्टेटमेंट आपल्याला सगळ्यात पहिले तयार करायचा आणि सगळ्यात पहिले सोडवायचा. मग सरप्लसचं स्टेटमेंट सोडवताना तुम्ही वरती नाव द्या स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल, आणि याचे कॉलम कसे तयार करायचे तर तुम्हाला दिसत असतील, दोनच कॉलम आहे, एक पर्टिक्युलर आणि दुसरा आहे पार्टनर्स कॅपिटल. मग जेवढे पार्टनर दिले तेवढे कॉलम काय तयार करा, ABC 3 कॉलम तयार केले, तर 2 कॉलम आपण तयार करतो. आता हा स्टेटमेंट काय आहे आणि कशाशी संबंधित आहे, तर हा सरप्लसचा स्टेटमेंट आहे आणि सरप्लस आपण फक्त पार्टनरचं कॅल्क्युलेट करणार. म्हणजे याचा अर्थ इथं फक्त पार्टनरचं कॅपिटल विचारात घ्यायचं, बाकी काहीच विचारात घ्यायचं नाही, असेट पण नाही आणि इतर ज्या लायबिलिटी आहे त्या पण बघू नका. फक्त पार्टनरचं कॅपिटल प्रॉब्लेममध्ये बघा आणि त्याने सुरुवात करा. मग याची सुरुवात कशाने होते तर याची सुरुवात होते पार्टनरच्या कॅपिटलने. मग इथं तुम्ही लिहा पार्टनर्स कॅपिटल. सुरुवात आपली खूप महत्त्वाची आहे, सगळ्यांना सुरुवात माहीत असली पाहिजे. तर सुरुवात आहे पार्टनर्स कॅपिटल. जो कॅपिटल दिला तो कॅपिटल लिहा 30,000 30,000 20,000. ज्या त्या पार्टनरच्या कॉलममध्ये लिहा. पहिल्या पार्टनरचा Aचा 30,000, Bचा दिलेला आहे 30,000 आणि Cचा दिलेला आहे 20,000. आता सुरुवात झाली कॅपिटलने सुरुवात केल्यानंतर काय करायचं तर या कॅपिटलमध्ये बॅलन्सेस ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस जर प्रॉब्लेममध्ये दिले तर ते ॲड किंवा लेस करा. आता प्रश्न आहे ॲक्युमुलेटेड बॅलन्स म्हणजे काय, तर आता मी तुम्हाला इथं ॲक्युमुलेटेड बॅलन्स सांगतो. आजच्याच लेक्चरमध्ये आपण हे सर्व व्यवस्थित क्लिअर करून घेणार आहोत. तर आपण इथं लिहूया ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. मग ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस कोणकोणते, तर मी इथं लिहितो ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. मग आपल्याला ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस शिकायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला माहीत असले पाहिजे. ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस, मग ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस कोणकोणते असतात आणि काय असतात ते आपण इथं बघूया. तर ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. पहिला जनरल रिझर्व्ह. पहिला ॲक्युमुलेटेड बॅलन्स तुम्ही लक्षात ठेवा, जनरल रिझर्व्ह. दुसरा ॲक्युमुलेटेड बॅलन्स आहे प्रॉफिट. दुसरा ॲक्युमुलेटेड बॅलन्स आहे रिझर्व्ह फंड. हे 2-3 उदाहरणं लक्षात ठेवा फक्त. दुसरा ॲक्युमुलेटेड बॅलन्स आहे रिझर्व्ह फंड आणि तिसरा ॲक्युमुलेटेड बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हे झाले ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. 2-3 उदाहरणं लक्षात ठेवा. आता इथं प्रश्न येतो ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस म्हणतात कशाला, तर ॲक्युमुलेटेड बॅलन्स म्हणजे काय तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा कंपनीला किंवा पार्टनरशिप फर्मला प्रॉफिट होतो तर कंपनी काय करते, तो प्रॉफिट डिव्हिडंडच्या रूपाने आपल्या मेंबर्समध्ये वाटून देते, शेअर होल्डर्समध्ये वाटून देते. परंतु काही वेळेस कंपनी पार्टनरशिप आपला सगळ्याचा सगळा प्रॉफिट आपल्या मेंबरमध्ये वाटत नाही, तर त्या प्रॉफिटचा काही शेअर ते बाजूला काढून ठेवतात. म्हणजे प्रॉफिट सगळ्याचा सगळा मेंबरमध्ये न वाटता काही शेअर बाजूला काढून ठेवला जातो भविष्यासाठी. मग भविष्यामध्ये कंपनीवर जे काही संकट येणार आहे, जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे, ते प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट करण्यासाठी, त्या अडचणी सोडविण्यासाठी कंपनी काय करते, प्रॉफिटमधली काही अमाऊंट, प्रॉफिटमधला काही शेअर बाजूला काढून ठेवते. आणि कंपनीने पार्टनरशिप फर्मने जो प्रॉफिटमधला शेअर बाजूला काढून ठेवलेला असतो भविष्यासाठी, तो बाजूला काढून ठेवलेला शेअर म्हणजे तुमचा ॲक्युमुलेटेड बॅलन्स. मग ॲक्युमुलेटेड बॅलन्स म्हणजे काय तर कशातून बाजूला काढला तर एक लक्षात ठेवा, हा नेहमी
कशामधून बाजूला काढलेला असतो, प्रॉफिटमधून. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं असं समजतं की ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस जे असतात ते प्रॉफिटचे शेअर असतात, म्हणजे प्रॉफिटच असतात. मग हे कुठे दिले जातात, तर जनरली हे बॅलन्स शीटमध्ये असतात. बॅलन्स शीटला दोन साईड असतात, लायबिलिटी आणि असेट. मग काय करायचं, तर लक्षात घ्या, हे बॅलन्सेस जर लायबिलिटी साईडला दिले तर तुम्ही कॅपिटलमध्ये ॲड करा, आणि हे बॅलन्सेस जर असेट साईडला दिले तर कॅपिटलमध्ये लेस करा. तर आता जनरल रिझर्व, रिझर्व फंड आणि प्रॉफिट अँड लॉस हे तिन्ही बॅलन्सेस लायबिलिटी साईडला दिले जाऊ शकतात. मग इथं मी लिहितो लायबिलिटी, हे पण लायबिलिटीला दिला जाऊ शकतो. आणि हा एकमेव बॅलन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, हा लायबिलिटी आणि असेट दोन्ही साईडला दिला जाऊ शकतो. कोणता, प्रॉफिट अँड लॉस. मग इथं आपण लिहूया लायबिलिटी आणि असेट दोन्ही ठिकाणी देऊ शकतात. जर हा बॅलन्स लायबिलिटीला दिला तर तुम्ही काय करायचं, तर हा बॅलन्स लायबिलिटीला दिला तर कॅपिटलमध्ये ॲड करा. हा पण बॅलन्स लायबिलिटीला दिला जातो, हा पण कॅपिटलमध्ये ॲड करा. हा बॅलन्स लायबिलिटीला जर दिला तर कॅपिटलमध्ये ॲड करा, आणि असेटमध्ये जर दिला तर कॅपिटलमधून लेस करा. एवढंच लक्षात घ्या. म्हणजे जे बॅलन्सेस लायबिलिटीला दिले ते कॅपिटलमध्ये ॲड करायचे, आणि जो बॅलन्स फक्त एकच बॅलन्स दिला जातो असेटला, तो जर असेटला दिला तर कॅपिटलमधून लेस करायचं. तर हे झाले ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. आता आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये येऊया. कॅपिटल लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं, ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस प्रॉब्लेममध्ये दिले का ते चेक करा. दिलेले असतील तर लायबिलिटीला दिले तर याच्यात ॲड करा, आणि असेटला दिले तर लेस करा कॅपिटलमध्ये. मग आपण इथं चेक करू. इथं लायबिलिटीला फक्त कॅपिटल दिलं, या व्यतिरिक्त काहीच दिलं नाही. असेटला बघा, डेटर्स, प्लांट अँड मशिनरी, बिल्स रिसिवेबल आणि कॅश, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलेला नाही. म्हणजे याचा अर्थ या प्रॉब्लेममध्ये ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस दिलेले नाही. मग ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस दिले नाही तर याचा अर्थ तुम्हाला ॲड आणि लेस करण्याची गरज नाही. पण दिले तर ॲड किंवा लेस करत चला. लायबिलिटीला दिले तर कॅपिटलमध्ये ॲड करा, असेटला दिले तर लेस करा. आता आपल्याला ॲड लेस करायची गरज नाही, म्हणजे आपली सुरुवात संपली. मग सुरुवात काय, तर सुरुवात खूप सोपी आहे. हा स्टेटमेंट फक्त कॅपिटलशी संबंधित आहे, म्हणून पार्टनरचं कॅपिटल लिहा, आणि ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस दिले, हे ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस लायबिलिटीला दिले तर ॲड करा, असेटला दिले तर लेस करा. आता नाही दिले म्हणून ॲड लेस करणार नाही. इथं आपलं सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर काय करायचं, तर तुम्ही 3 स्टेप वापरा, आणि 3 स्टेप वापरून हा सरप्लसचा स्टेटमेंट सोडवा. मग त्या 3 स्टेटमेंट कोणत्या, तर मी तुम्हाला इथंच दाखवतो त्याची शॉर्टकट ट्रिक, आणि सोडवता सोडवता प्रॉब्लेमवर पण लक्ष ठेवा. तर किती स्टेप सांगितल्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला, तर स्टेप्स आहे 3 स्टेप्स. 3 स्टेप्स लक्षात घ्या. सुरुवात झाल्यानंतर सुरुवात कॅपिटलने करायची आणि ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस लिहायचे. आता स्टेप 3 कोणत्या, तर पहिली स्टेप आहे रेशो. पहिली स्टेप आहे रेशो. दुसरी स्टेप आहे युनिट व्हॅल्यू. दुसरी स्टेप आहे युनिट व्हॅल्यू. आणि तिसरी स्टेप आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. तिसरी स्टेपचं नाव आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. मग या 3 स्टेप तुम्ही लक्षात ठेवायच्या. सुरुवात झाल्यानंतर या 3 स्टेप वापरायच्या आणि सरप्लसचा स्टेटमेंट सोडवायचा. मग पहिली स्टेप काय, रेशो. मग लिहा पहिल्या स्टेपचं नाव प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग पहिल्या स्टेपचं नाव आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग रेशो प्रॉब्लेममध्ये दिला जातो ए बी सीचा रेशो 3, 2, 1. मग एचा कॉलममध्ये 3, बीच्या कॉलममध्ये 2, सीच्या कॉलममध्ये 1. पहिली स्टेप विद्यार्थी मित्रांनो रेशो आपली झाली. दुसरी स्टेप कोणती, युनिट व्हॅल्यू. मग दुसऱ्या स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. दुसऱ्या स्टेपचं नाव युनिट व्हॅल्यू. आता युनिट व्हॅल्यू रेशो प्रमाणे दिली जात नाही, युनिट व्हॅल्यू तुम्हाला सोडवायची आहे. मग त्याची शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगतो. युनिट व्हॅल्यू जर सोडवायची असेल तर काय करायचं, तर युनिट व्हॅल्यू जर सोडवायची असेल तर त्याची शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगतो. डिवाइड करा. काय करायचं, डिवाइड म्हणजे भागाकार करायचं. म्हणजे याचा अर्थ युनिट व्हॅल्यू ज्या ज्या वेळेस सोडवणार त्यावेळेस भागाकार करणार. आणि प्रपोर्शनेट कॅपिटल जर सोडवायचं असेल तर त्याची ट्रिक सांगतो, मल्टिप्लाय करा. प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं असेल तर मल्टिप्लाय करा. या शॉर्टकट ट्रिक आहे या 2 स्टेप सोडवण्यासाठी. या 2 ट्रिक तुम्हाला समजल्या तर तुम्ही चुकणार नाही. तर आता आपल्याला युनिट व्हॅल्यूची ट्रिक काय सांगितली तुम्हाला, भागाकार करा. कशाला भागायचं आणि कशाने भागायचं, तर जो कॅपिटल आहे त्याला प्रत्येकाच्या रेशोने. मग कॅपिटलला रेशोने भागायचं. मग 30,000ला 3 ने डिवाइड करा. 30,000ला 3 ने भाग दिलं तर उत्तर आलं 10,000. त्याच्यानंतर 30,000ला 2 ने भाग द्या, उत्तर आलं 15,000. आणि 20,000ला 1 ने भाग द्या, उत्तर आलं 20,000. दुसरी स्टेप विद्यार्थी मित्रांनो आपण कंप्लीट केली. अतिशय सोपं आहे. कॅपिटलला रेशोने भाग द्या. शॉर्टकट ट्रिक काय,
भागाकार. आता तिसरी शेवटची स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. मग प्रपोर्शनेट कॅपिटल एक लक्षात ठेवा, ती स्टेप वापरण्या अगोदर नेहमी ते लेस करायचं आहे. मग प्रपोर्शनेट कॅपिटल आपण नेहमी लेस करणार. मग लिहा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला लेस करायचं आहे, म्हणून लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि तुम्हाला शॉर्टकट ट्रिक गुणाकार करायचा आहे, पण गुणाकार करण्या अगोदर एक ट्रिक अजून एक सांगतो. ज्या वेळेस तुम्ही प्रपोर्शनेट कॅपिटल ही स्टेप वापरणार त्या वेळेस तुम्हाला बेस पार्टनर सिलेक्ट करायचा आहे. मग इथं कंसात लिहा बेस, कंसात लिहा बेस. मग बेस पार्टनर कुणाला सिलेक्ट करायचा, तर या स्टेपच्या वरती कोणती स्टेप आहे, युनिट व्हॅल्यू. ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी आलेली असते, ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल तो पार्टनर आपला बेस पार्टनर आपण सिलेक्ट करणार. मग ए ची युनिट व्हॅल्यू 10,000, बी ची 15,000, सी ची 20,000. कुणाची कमी आहे, ए ची कमी आहे. मग इथं लिहा बेस ए, बेस ए. मग इथं आपण उदाहरणार्थ म्हणून ए ला हायलाइट करून ठेवू. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सोडवताना हायलाइट करण्याची गरज नाही, मी मुद्दामून करतोय समजण्यासाठी, डेमो लेक्चर चालू आहे आपला. तर सरप्लसला आपण ए ला हायलाइट करून ठेवलं. आता ट्रिक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक काय सांगितलेली आहे, तर ट्रिक सांगितली प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं असेल तर गुणाकार करा. मग कशाला गुणायचं, तर प्रत्येक वेळेस ए च्या अमाऊंटला गुणायचं, 10,000ला. कशाने गुणायचं, ज्या त्या पार्टनरच्या रेशोने. मग ए चा रेशो किती, 3, ए ची अमाऊंट किती, 10,000. मग 10,000 गुणिले 3, उत्तर आलं 30,000. आता परत विद्यार्थी काय करतील, गोंधळ करतील. याचं 15,000 आहे, मग 15,000ला 2 ने गुणतील. 15,000ला 2 ने नाही गुणायचं, प्रत्येक वेळेस ए च्या अमाऊंटलाच गुणायचं. मग ए ची अमाऊंट किती, 10,000 आणि बी चा रेशो किती, 2. मग 10,000 गुणिले 2, 20,000. परत 10,000लाच गुणायचं, म्हणजे बेस अमाऊंट सोडायची नाही, बेस अमाऊंटलाच गुणायचं प्रत्येकाच्या रेशोने. मग 10,000 गुणिले 1, उत्तर आलं 10,000. 3 स्टेप झाल्या. आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करायचं आहे, म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्या. 3 स्टेप पूर्ण झाल्या, अंडरलाईन करून टाका. 3 स्टेप झाल्या. आता वजा करायचं. प्रपोर्शनेट कॅपिटल कशातून वजा करायचं, तर लक्षात ठेवा प्रपोर्शनेट कॅपिटल वरच्या कॅपिटलमधून. म्हणजे हा प्रपोर्शनेट कॅपिटल डायरेक्ट वरच्या कॅपिटलमधून लेस करा. मग वरती ए चा कॅपिटल किती, 30,000. प्रपोर्शनेट कॅपिटल किती, 30,000. उत्तर 30,000 मधून 30,000 गेले, उत्तर काय आलं, नील. ए नील झाला. बी चं 30,000 मधून 20,000 वजा करा, शिल्लक किती राहिले, 10,000. 20,000 मधून 10,000 वजा करा, शिल्लक राहिले 10,000. आता एक पार्टनर आपला नील झाला. आणि अजून एक ट्रिक सांगतो, जो पार्टनर तुम्ही बेस पार्टनर सिलेक्ट करणार तोच पार्टनर तुमचा नील होणार. ए आपण सिलेक्ट केला होता, ए आपला नील झाला. आता किती पार्टनर शिल्लक राहिले, 2. तर 2 पार्टनरची अमाऊंट मिळाली तर त्याला नाव द्या सरप्लस कॅपिटल. मग याला नाव द्या सरप्लस कॅपिटल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या स्टेटमेंटमध्ये आपल्याला एका पार्टनरचं सरप्लस फाइंड आउट करायचं आहे. मग एका पार्टनरचं सरप्लस मिळालं का, नाही, तर 2 जणांचं मिळालं. परत पुढे सोडवा. मग पुढे काय करायचं, परत या 3 स्टेप रिपीट करायच्या. मग पहिली स्टेप कोणती, रेशो. मग लिहा पहिली स्टेप रेशो. परत त्या स्टेप वापरायच्या ज्या वरती वापरल्या. मग पहिली स्टेप प्रॉफिट शेअरिंग रेशो. वरच्या स्टेप आहेत अशा 3 स्टेप वापरा. प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता जे पार्टनर तुमचे ऍक्टिव्ह पार्टनर दिसत आहे, बी आणि सी, त्यांचाच रेशो घ्यायचा. मग बी चा किती होता, 2, सी चा 1. मग इथं लिहा 2 आणि 1. दुसरी स्टेप कोणती, युनिट व्हॅल्यू. मग लिहा इथं युनिट व्हॅल्यू. दुसऱ्या स्टेपचं नाव युनिट व्हॅल्यू. मग युनिट व्हॅल्यूची ट्रिक काय सांगितली, युनिट व्हॅल्यूची ट्रिक भागाकार. मग कशाला भागायचं, आता अंडरलाईनच्या खाली सरप्लस कॅपिटल आपला इथून सोडवायचं आहे. मग 10,000ला 2 ने भागायचं आणि 10,000ला 1 ने भागायचं. मग 10,000 भागिले 2, उत्तर आलं 5,000. आणि 10,000 भागिले 1, उत्तर आलं 10,000. युनिट व्हॅल्यू आपली सोडवली. आता शेवटची तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. आपण काय केलं होतं, लेस. म्हणून प्रपोर्शनेट कॅपिटल आपण नेहमी लेस करणार. तर इथं लिहा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल, लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि वरती लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये आपण बेस पार्टनर घेतला होता, म्हणून परत बेस पार्टनर सिलेक्ट करा. मग कंसात लिहा बेस. तर बेस पार्टनरची ट्रिक काय, ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल तो आपला बेस पार्टनर. मग ए ची युनिट व्हॅल्यू किती, 5,000. बी ची किती, 10,000. कुणाची कमी आहे, बी ची 5,000 आणि सी ची किती, 10,000. मग कुणाची कमी आहे, बी ची 5,000 आहे आणि सी ची 10,000 आहे. मग बी ची कमी दिसते, म्हणजे याचा अर्थ बेस पार्टनर कोण, बी. मग आपण परत एक्झाम्पल म्हणून, तुम्ही उत्तरामध्ये करायचं नाही, कुणाला हायलाइट केलं, बी ला. आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बेस पार्टनर जो असेल
तोच पार्टनर विचारात घ्यायचा आणि प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं. मग प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवण्यासाठी ट्रिक काय वापरणार? गुणाकार. मग प्रत्येक वेळेस बी च्या अमाऊंटलाच गुणायचं, अमाऊंट बदलायची नाही. मग बी ची अमाऊंट किती? 5000. कशाने गुणायचं? प्रत्येक पार्टनरच्या रेशोने. मग 5000 गुणिले 2 उत्तर आलं 10000. आणि परत बी चीच अमाऊंट 5000 गुणिले 1 उत्तर आलं 5000. आणि काय करायचंय? वजा करायचंय, म्हणून वजा बाकीचं चिन्ह द्या. 3 स्टेप झाल्या, अंडरलाईन करा. आता प्रपोर्शनेट कॅपिटल कशातून वजा करायचा? तर प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करायचा आता या सरप्लस कॅपिटल मधून. मग इथं मी तुम्हाला दाखवतो, फक्त तुम्ही नाही करायचं असं. सरप्लस कॅपिटल आता बी चं किती? 10000. त्याच्यातून 10000 वजा झाले म्हणजे बी पण काय झाला? नील. बी काय झाला? नील. ए नावाचा पार्टनर आपला अगोदरच नील आहे. आणि सी बघा, आता 10000 मधून 5000 वजा करा, शिल्लक राहिले 5000. मग किती पार्टनर शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो? एकच पार्टनर शिल्लक राहिला आणि 2 पार्टनर नील झाले. मी तुम्हाला सांगितलं होतं, एक पार्टनर जर शिल्लक राहिला आणि फक्त एक पार्टनर, तर आपला सरप्लसचा स्टेटमेंट संपला. एक पार्टनर जर राहिला तर याला काय म्हणायचं? तर एक पार्टनर जर शिल्लक राहिला तर त्याला नाव द्या ॲब्सोल्यूट सरप्लस. ॲब्सोल्यूट सरप्लस. आणि तो आपण सोडवला, कुणाचा मिळाला ॲब्सोल्यूट सरप्लस? सी चा. किती? 5000. तर इथं 2 कॅपिटल आपण सोडवले बघा. सरप्लस पहिले 2 जणांचा मिळाला आणि 2 जणांचा मिळाला, परत त्या 3 स्टेप वापरल्या आणि ॲब्सोल्यूट सरप्लस सोडवलं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये या 3 स्टेप वापरून तुम्ही सरप्लस सोडवू शकतात. आता परत एकदा आपण शॉर्टकटमध्ये रिपीट करूया, 2च मिनिटात आपण रिवाइज करू. हा स्टेटमेंट पहिला स्टेटमेंट आहे. तुम्हाला प्रॉब्लेम सरप्लस कॅपिटल मेथडनुसार सोडवायचा असेल तर 2 स्टेटमेंट बनवायचे, एक सरप्लसचा स्टेटमेंट आणि एक पेमेंटचा स्टेटमेंट. आपण आजच्या लेक्चरमध्ये सरप्लसचा स्टेटमेंट कसा सोडवतात त्याचं डेमो लेक्चर घेतोय. तर सरप्लस सगळ्यांना या पद्धतीने सोडवता आला पाहिजे. आणि एकदा हा स्टेटमेंट सोडवला की अजून एक स्टेटमेंट पुढचा पीसीएमएल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा स्टेटमेंट, तो आपण कसा सोडवायचा तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर आता सगळ्यांना पहिले सरप्लस सोडवता आला पाहिजे. सरप्लस कसं सोडवायचं? तर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल या पद्धतीने नाव द्या, 2 कॉलम तयार करा, पर्टिक्युलर आणि पार्टनर कॅपिटल. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, हा स्टेटमेंट फक्त पार्टनरच्या कॅपिटलशी संबंधित आहे, म्हणून कॅपिटलने सुरुवात करा. प्रत्येक वेळेस पार्टनरच्या कॅपिटलने सुरुवात होणार. पार्टनरच्या कॅपिटलने सुरुवात झाल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये बॅलन्सेस दिले का चेक करा. कोणते बॅलन्सेस? अक्युमुलेटेड बॅलन्सेस. काय असतात ते? प्रॉफिटच असतात. हे बॅलन्सेस कोणकोणते? जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस. हे बॅलन्सेस जर प्रॉब्लेम मध्ये दिले तर कुठे दितात? बॅलन्स शीटला, म्हणजे लायबिलिटीला किंवा असेटला. हे बॅलन्सेस तिन्हीच्या तिन्ही लायबिलिटीला जर दिले तर काय करायचं? तर इथं शॉर्टकट ट्रिक परत सांगतो. लायबिलिटीला बॅलन्स दिले तर ते बॅलन्स ऍड करा. कशामध्ये ऍड करा? कॅपिटलमध्ये ऍड करा. आणि बॅलन्सेस जर असेटला दिले तर असेटला एकच बॅलन्स देतात, कोणता? प्रॉफिट अँड लॉस. हा जर असेटला दिला तर लेस करा. कशातून? कॅपिटलमधून. तर हे लक्षात ठेवा. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्सेस नव्हतेच म्हणून आपण ऍड लेस केले नाही, पण लक्षात घ्या, हे बॅलन्सेस जर लायबिलिटीला दिले तर ऍड करा, असेटला दिले तर लेस करा. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये जनरल रिझर्व्ह पण नव्हता, रिझर्व्ह फंड पण नव्हता आणि प्रॉफिट अँड लॉस पण नव्हता, म्हणून आपण ऍड लेस केले नाही. मग ही झाली सुरुवात. सुरुवात करा कॅपिटलने आणि बॅलन्सेस लिहा. असतील तर ऍड लेस करा, नसतील तर सोडून द्या. सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फक्त 3 स्टेप वापरा. पहिली स्टेप रेशो, दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू, तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. 3 स्टेप वापरायचं, सोडवायचं, बस एवढंच करायचंय. त्याच्यापैकी रेशो दिला जातो. फक्त या 2 स्टेप तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे. युनिट व्हॅल्यू सोडवायची असेल तर भागाकार करा, प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं असेल तर गुणाकार करा. मला कमेंटमध्ये सांगा आपण कोणत्या अमाऊंटला डिवाइड केलं, कोणत्या अमाऊंटला बेस अमाऊंट घेतली, पार्टनरचा बेस कोणता सिलेक्ट करायचा. तर ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू त्या पार्टनरला आपण बेस पार्टनर म्हणून सिलेक्ट करणार. तर या पद्धतीने तुम्ही सरप्लसचा स्टेटमेंट सोडवू शकतात. सगळ्यांना सरप्लसचा स्टेटमेंट सोडवता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्लॅटफॉर्म आहे DNA कॉमर्स, या कॉमर्स DNA या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी अतिशय इझियर बनवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता कॉमर्समध्ये अकाउंटन्सी शिकण्याची भीती, अकाउंटन्सी शिकण्याची चिंता मिटली. आता आपण अकाउंटचे काम, तुमच्या अकाउंटन्सीसाठीचं जबाबदारी, तुमच्या अकाउंटची जबाबदारी DNA कॉमर्स या प्लॅटफॉर्म मार्फत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.